शर्मा रे क्या कितनी देर से खड़े हो लाइन में? 10 बजे का गए। रात को 10 बजे आए थे और अभी 12 बज गए। अच्छा 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 कमी ओके गोविंदाच्या छान पण बालाजी जे ट्रस्ट आहे यांची जी सुविधा आहे ते एकच नंबर. मेन कारण काय माहितीये का, इथं राजकारण आहे. त्यामुळे इथली जी गोष्ट आहे सगळी प्रॉपर आहे. तुम्हाला असं काय आवडलं इथं, असं काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? व्यवस्था वगैरे एकदम छान आहे, स्वच्छ. आता माझा अंदाज असा आहे की काम आहे इथं नाही का. तुम्ही आता 24 तास जर थांबले तर तुम्हाला अडी अडचण काय आली का? काहीच नाही. अहो आम्ही रोडवर झोपलो तर एकदम भारी इथं वातावरण, काही टेन्शन नाही. काय सांगाल तुम्ही? तर मित्रांनो, तर आम्ही सर्व निघालोय तिरुपती बालाजीला आणि बालाजीमध्ये आम्ही काय मजा करणार आहे, काय एक्सप्लोर करणार आहे तुम्हाला आम्ही सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक कमेंट शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आम्ही नांदगाववरून निघालो. आता सर्व मित्र आम्ही जेवायला आलोय, हॉटेलमध्ये बसलेलो आहे जेवायला. आता इथून पुढचा प्रवास आम्ही ट्रेनमध्ये जाणार आहे, स्टेशनवर जाणार आहे. तुम्ही तिथून पुढे कंटिन्यू पूर्ण व्लॉग बघत राहा. मनमाड स्टेशनवर आलोय आता आम्ही आणि मनमाड स्टेशनवरून आम्हाला आता गाडी आहे आणि सर्व मित्र बघू शकता तुम्ही, आम्ही एकदम एन्जॉय करतोय आता. हे बघा, हे मालेगावून आलेले सर्व, मालेगावून ते पण चालले तिरुपतीला आणि फार एन्जॉय. हा आमच्या सोबत गोविंदाला आलेली आहे आणि आता आम्ही या ट्रेनमध्ये प्रवासाला सुरुवात करणार आहे. दृष्ट झाली काय माझ्या महादेवाला, दृष्ट झाली काय माझ्या महादेवाला, दृष्ट झाली की काय माझ्या नंदेश्वराला, दृष्ट झाली की काय माझ्या नंदेश्वराला, दृष्ट झाली की काय माझ्या नंदेश्वराला, दृष्ट झाली की काय माझ्या नंदेश्वराला. गोविंदा गोपाळा मनमोहन बाळा, 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 गोविंदा गोपाळा मनमोहन बाळा. दृष्ट झाली काय माझ्या गुप्तेश्वराला, दृष्ट झाली काय माझ्या गुप्तेश्वराला, दृष्ट झाली काय माझ्या गुप्तेश्वराला, दृष्ट झाली की काय माझ्या गुप्तेश्वराला, दृष्ट झाली की काय माझ्या गुप्तेश्वराला. गोविंदा गोपाळा सिकंदराबादला आहे, म्हणजे हैदराबाद स्टेशनला आहे. आमचा पुढचा प्रवास अजून खूप बाकी आहे. 10 तासाचा प्रवास, जवळजवळ 9-10 वाजता आम्ही पोहोचणार आहे. सकाळ झाली आहे, झोप सुद्धा नीट नाही झाली आहे, ट्रेन मधनच गरगत होत होतो. सुंदर, खूपच सुंदर असं दृश्य आहे, खूपच सुंदर. तुम्ही बघू शकता किती छान. रायचूर स्टेशन बघू शकता, किती मोठं वडाचं झाड आहे. रायचूर स्टेशन. आता मी तिरुपती सिटीमध्ये फिरतोय, बघू शकता तुम्ही. आणि इथे आम्हाला आता कोणत्या कॉम्प्लेक्स जायचं मित्रांनो? आपल्याला भूमाता कॉम्प्लेक्स. भूमाता कॉम्प्लेक्सला आम्ही चालतोय. तिथं काय कोणतं टोकन भेटलं नाही, भूदेवी कॉम्प्लेक्स. सॉरी मित्रांनो, काही माफ करा. सर्व मित्र बरोबर आम्ही बसमध्ये बसलोय. इकडे बघ मित्रांनो, तो आमच्या आधी आलेला होता, त्याला लय मुंगळ आधी यायचा. आता चेकपोस्ट पॉइंटवर आलोय आम्ही, इथे सर्व गाड्या चेक होतात. बघू शकता तुम्ही, सर्व गाड्यांना चेकिंग चालू आहे.
इथे बॅक सीट होता व्यवस्थित आहे. हे बघा त्यांच्याशी गप्पा मारतो काय बदलू गोविंद सुंदर असा रोड. हे बघा आता इकडे आम्ही बालाजीमध्ये रूम घेतलेला आहे. खूप छान असा रूम भेटलेला आहे. आणि आता या रूमवरून आम्ही आता पुढे चाललोय. आता पहिले जेवण करू. आता हा फक्त नाईटचा नाईट शूटिंग करतोय मी. उद्या आपण करू व्यवस्थित शूटिंग. छान असे दुकान आहे बघा. मूर्त्यांचे फोटो गोविंदाचे. नाही नाही हे देखो. हे बघा आता मित्रांनी सर्वांनी लुंगी घेतलेली आहे. 225 लावून टाका. 225 रुपयाला लुंगी घेतली या काकांकडून. हे बघा किती सुंदर सुंदर लहान मुलींची भांड्याची गरज नाही पडणार. लहान लहान मुलांचे ड्रेस वगैरे खूप छान 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 आहे. भांडे बघा सुंदर असे भांडे. दिव्य दिव्य आणि खूपच सुंदर रस्ते बनवले. खूप छान खूप छान. अगदी मोफत बघायसारखे खूप छान. आता ही व्यंकटेशाची खूप सुरत अशी मूर्ती आहे. छान अशी मूर्ती आहे बघा इथे बनवलेली. हे बघा इथं सर्व लोक असे झोपत असतात. हा बघा आमचे आजोभाऊ याने काही टक्कल केलेलं नाही. इथे लॉकर आहे. या लॉकर मध्ये आपण काही कपडे वगैरे घेऊ शकतो, ठेवू शकतो. मौल्यवान वस्तू. तभी तो नए बाल आएंगे. परिवाराने टक्कल केले. सगळे झाले टकले. आता हे आम्ही मास्क घातल्यावर वाटू राहिलं पण तो आपला शेप आहे. कटप्पा मामा आहे आपा. ज्यांना मुंडन करायचंय किंवा टक्कल करायचंय ते या मार्गाला जाऊ शकता. या मार्गाने वर जायचंय आणि इथून वर गेलं की टक्कल मुंडन करण्यासाठी मार्ग आहे हा. तिथे टोकन वगैरे घेता येत. तर आत्ताच आम्ही 20 तास दर्शन घेऊन आलोय. आता आंघोळ केली आणि आता आम्हाला रूम सोडायला लावतात. आम्ही रूम सोडून बाहेर चाललोय सर्व मित्र परिवार. हे बघा सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आता साईचे टकले वगैरे झालेले. 20 तास दर्शनाला लागले. गाईच खूपच 24 तास लागले का. काल रात्री गेलो होतो तर आत्ता आलो. आता आले आम्हाला. हा बोलो अण्णा. बोलो 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 बोलो. सोडला आता आम्ही मंदिराकडे परत चाललोय. काल रात्री खूप वेळ झाला होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही. आम्ही परवा पहाटे 3 वाजता साधारण लाईनला लागलो होतो. तिथे 18 तास दाखवत होते पण दुसऱ्या दिवशी आम्हाला 24 तास लागले. आम्ही रात्री 3ला गेलो. दुसऱ्या दिवशी 3 वाजता बाहेर आलो आणि आता आम्ही सकाळी आलो होतो. आम्हाला सांगताय की रूम सोडा. आता आम्ही रूम सोडतोय आणि पुढे चाललोय. आता मंदिराचे आमचे काही व्हिडिओ राहिले, फोटो काढायचे राहिले. आता ते आम्ही पूर्ण फोटो परत काढू आणि तुम्हाला परत पुढे चावी घ्यायला. आणि हे बघा इथं असं लेडीज जेवण करताय. हे हा आमचा रूम होता इथे बघा वरती. तर आता अण्णा आमच्यावर चिडतोय का काय आम्हाला काय समजायला मार्ग नाही. भाषाही कळत नाही यांची असते. बाबा काय म्हणतोय. नाही अण्णा आम्ही नीचे जा रे रूम. आता हे नवीन अण्णा लोक इथं आलेले. कसं आहे मित्रांनो, हा बंगला आमचा होता म्हणजे आम्हाला रेंटने दिला होता. आम्ही काय त्याचे मालक नाहीये. आणि बाकी आमचा 4-5 जणांचा रूम इकडे होता. काही दोस्तांचा यांचा दादांचा रूम तिकडे होता. आता आम्ही एकत्र झालोय. आम्हाला खाली आता पद्मावतीचं दर्शन करायला जायचंय. त्याच्यानंतर थोडं फोटोशूट वगैरे करू. आता काल दर्शनामुळे काय फोटोशूट जमलं नाही. 20 ते 30 तास लागले आम्हाला दर्शनाला. आबळ होऊन गेली पार. मैया
30 तास तर लागले, पण ते 3 सेकंद जे होते ना, अरे काय नजारा होता तो. काय जेवढा आम्हाला थकवा आलेला होता 20-25 तासाचा सर्व थकवा देवाला बघितला फक्त 3 आणि सेकंदात आमचा गेला पूर्ण मित्रांनो. थकवा निघून गेलाय. खरंच भगवंतामध्ये ताकद असते हे आम्ही आज जाणलंय. हे मार्केट दिसतंय छान असं मोठं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे अण्णा. बालाजीचा फोटो करून हे बघा किती मोठं मार्केट आहे, बरं का फक्त पोस्ट कर. खूपच मोठं मार्केट आहे. हे बघा हा आमचा ओम तिडा लावून छान दिसतोय एकदम. यांचं फोटोचं दुकान आहे मोठं आणि एजन्सी बेकरीची नाही, कोणती एजन्सी काय माहिती. हे बघा किती छान आहे. हे बघा ते काय पहा, बघू शकता किती छान छान दुकान आहे. हे बघा हे काहीतरी वेगळंच आहे, चिमण्या दिसत आहेत. हे बघा किती मोठं दुकान आहे, बघा किती छान. मार्केट यार हेच ते मार्केट आहे. इथं 100 एक लावलो आम्ही आता इथं. आता काहीतरी खाऊ आता. हे बघा इथं शकता खायला आले, कधी बालाजीला आले तर इथं नक्की व्हिजिट करा. इथं जेवण वगैरे एकदम मस्त आहे. नाश्ता घेतला आता आम्ही सर्वांनी, काही डोसा, काही रस्ता अण्णा म्हणते. आता आम्ही मागील भागात मंदिराच्या भागात चाललोय. एकदम निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा मंदिराचा भाग आहे. पायऱ्या आहे, या पायऱ्याने खाली जायचंय. खाली जाऊन मंदिराकडे असं मंडप टाकलं पावसासाठी. त्या साईडला ते दिवा वगैरे लावतात, ते साईड त्या साईडला आहे. मंदिराच्या बॅक साईडला आहे असं इथे भजन वगैरे चालतात रोज. साक्षात भगवंताचा दरबार आहे. बघा तुम्ही, बघू शकता तुम्ही गोविंदा. यामध्येच गोविंदाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे मंदिराच्या आत. तिथे मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकतो. बघा इथे हे सर्व सुंदर असं वातावरण इथे आहे. याचं मंडप टाकलेलं आहे. इथे खूप गर्दी खूप आहे, बघू शकता. इथून खाली येऊ शकता तुम्ही दर्शनाला, किंवा इकडूनही खाली येऊ शकता. हे बघा अशी सुंदर अशी इथे बिल्डिंग आहे. काय तिथं काय ऑफिस वगैरे असू शकतं. हे बघा खूप गोविंदाच्या मंदिराचं दर्शन घेऊन घ्या सर्व सबस्क्रायबर लोकांनी. आणि सबस्क्राईब लाईक करा बरं का भाऊ, लय मेहनत लागते इथपर्यंत यायला. दर्शनाची लाईन आहे त्याच्यामध्ये. आज तर काय कमी दर एंट्री इथून VIP लोकांसाठी. आणि मंदिरात आपण येत असतो 24 घंटे लाईनमध्ये इथून. आणि इथून मंदिरामध्ये जायची एंट्री एकच दरवाजा येतो. दरवाजातून बघू शकता, हा जो इथं दरवाजा आहे, या दरवाजा एंट्री आणि एक्झिट पण याच दरवाजाने. बोलो ना शर्मा रे, क्या कितनी देर से खड़े हो लाइन में? 10 बजे का गए, रात को 10 बजे आए थे और अभी 12 बज गए. अच्छा अच्छा. कोणा शूटिंग वगैरे काढू देत नाही, ते लाईन असते. हे बघा ही लाईन आहे. या भागात येऊ देत नाही, पण कसं काय येऊ देत आहे काय माहिती. आधी चालू बघू शकता किती लाईन येते. खूप गर्दी दिसते आज पण. हे सगळे रात्रीपासून थांबलेले लोक आहे बरं का. हे बहुतेक तर VIP लाईन आहे. याच्या त्या साईडची मोबाईल घेऊन जाता असं म्हणताय ते, म्हणून पटकन शूटिंग काढून आम्ही इथून जातोय आता.
आहे हायड्रोलिक जिन्यावरून तिथे मध्ये एंट्री. या आकाश सरांमुळे माझी आता तिसरी ट्रिप आहे. आता यावेळेस तर मी खरं तर कंटाळा केलेला होता. मी या ट्रिप मध्ये नव्हतोच आणि आमचे तिकीट पण बुकिंग नव्हते झालेले. पण देवाची करणी म्हणतात ना, आणि तिकीट बुकिंग पण झाले, आम्हाला तिकीट मिळाले पण, आणि आमचं आता दर्शनही झाले. 24 तास लागले जरी असतील पण दर्शन व्यवस्थित झाले, त्याच्यामुळे आनंद झालाय. आकाश सरांची आता 14वी ट्रिप आहे. आकाश सरांनी आयुष्यात भरपूर सक्सेस मिळवलाय, पण त्याला इथे येण्याचा आनंद दरवर्षी असतो. धार्मिक माणूस आहे आणि आता 14वी ट्रिप म्हणजे नशीब लागतं इथपर्यंत येण्याला. तर त्यांचे काय अनुभव आपण ऐकू. काय म्हणा आकाश सर, तुम्ही काय सांगा. तिरुपती बालाजी, सर्वप्रथम बालाजीला जो मी 14 वर्षापासून येतोय, मला सर्व काही जे कधी आयुष्यात मला जे काही अचीव्ह करायचं होतं ते मला भेटलेलं आहे. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले समाधान वाटतं. आम्ही कधी इथे मागण्यासाठी येत नाही, ते ऑटोमॅटिक भेटत असतं. इथलं असं पहिल्यापासून हे ते आतापर्यंत अनुभवलेलं आहे आणि ते खरंच तुम्ही पण आणि अनुभवा. लोक म्हणतात देव नसतो किंवा असं काही नाही, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. नाही, देव असतात, देव आहे म्हणून आस्था आपण ठेवली पाहिजे. देव असता नसता याच्यात काही भाग नाही, आस्था आपण ठेवली पाहिजे. आपल्या आस्थेप्रमाणे आपल्याला सर्व काही गोष्टी व्यवस्थित. आणि बालाजीमुळे खरंच लोकांचं आयुष्य बदलतं. हे आकाश सरांचं मी बघितलं, यांनी गरिबीतून आज वर आले लोक आहे आणि आज आनंद जगताय. आणि त्यांच्यामुळे आज 15 पोरं आज आले. आणि 2014 पासून आम्ही येतोय, म्हणजे आज माझी तिसरी ट्रिप असली तर यांच्यामुळेच झालेली आहे. त्यामुळे आकाश सरांचे धन्यवाद. आतापर्यंत मी कमीत कमी 250 लोकांना बालाजी ट्रेचा दर्शनाचा हे बघा, म्हणजे त्यांनी इतकं पुण्य कमवलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. तेवढं करतोय कारण की आम्ही खूप दमलोय, त्याच्यामुळे तुम्हाला आता जेवढं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तेवढं मी तुला दाखवतोय. तुम्ही सर्वांनी बघा. हे बघा, हे कळस दिसताय, 7 कळस दिसताय. हे सोन्याचेच वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा बरं मला. तर मित्रांनो, आता आमचं काम पिरिमिड झालेलं आहे. पूर्ण दर्शन वगैरे, फोटो वगैरे शूट सगळं झालेलं आहे आमचं कम्प्लीट. रूमवर आम्ही आता रूम सोडला, तिथून फोटोशूटसाठी इथं आलेलो आहे. आता आम्हाला खाली पद्मावती दर्शनसाठी जायचं आहे. आता फोटोशूट वगैरे कम्प्लीट झाला, ड्रेसिंग चेंज केलंय, आता एकदम निवांत बसलेलं आहे. आमचे 2 जण गेले. पण हे बालाजीचे ट्रस्ट आहे, यांची जी सुविधा आहे ते एकच नंबर. मेन कारण काय माहितीये का, इथं राजकारण आहे. त्यामुळे इथली जी गोष्ट आहे सगळी प्रॉपर आहे. तुम्हाला असं काय आवडलं इथं, असं काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय तुम्हाला. सगळ्याची व्यवस्था वगैरे एकदम छान आहे, स्वच्छ. आता माझा अंदाज असा आहे की बद्ध काम आहे इथं, नाही का. तुम्ही आता 24 तास जर थांबले तर तुम्हाला अडी अडचण काय आली का. काहीच नाही. अहो, आम्ही रोडवर झोपलो तर एकदम भारी येतो वातावरण, काही टेन्शन नाही. काय सांगाल तुम्ही. आपण आता 1 ते 1.5 तास आपण इथे शॉपिंग साठी देतोय. ज्याला शॉपिंग करायचं तुम्ही शॉपिंग करून घ्या आणि 1 ते 1.5 तास तिथे सर्वांनी जमा. आपण आलोय आता शॉपिंग करायचं. हे बघा किती छान आहे, किती छान छान आहे बघा. इथं हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही विनो हे बघा छान असं, खूप छान. लेडीज साठी भरपूर आहे. खूप मोठं मार्केट आहे. तेव्हा गोविंदाच्या मूर्त्या आहे देवाच्या. हे बघा, हे ब्रासलेट आहे, हे कॅमेरे होईल. मस्त आहे मार्केट, खूपच काहीचं काही मोठं मार्केट आहे. इतकं मोठं मार्केट बहुतेक तर कुठं बघितलं असेल आजपर्यंत. भरपूर गर्दी आली. मी शुक्रवार शनिवार रविवार असल्यामुळे क्राऊड जास्त वाढलेला आहे, त्यामुळे बसमध्ये चढण्याची गर्दी आपण बघू शकतो. बघा बसमध्ये किती गर्दी झाली, खूपच गर्दी. आता आमचा नंबर लागत नाही बघा, खूपच बसमध्ये गर्दी. हे सही खाली जाण्यासाठी बसमध्ये गर्दी, खूप गर्दी आलेली आहे, खूपच जास्त. आता आम्ही आलोय पद्मावती टेम्पलच्या इथे. तुम्हाला मध्ये जाऊन मी दाखवतो काय काय.
पद्मावती टेम्पल मध्ये आलोय इथं मोबाईल अलाउड नाही. बघा इथं लॉकर सिस्टीम आहे. इथं लॉकर मध्ये बॅग वगैरे ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मध्ये इथं काय दाखवत नाही. त्याच्यामुळे इथं बघून घ्या. तर आपला ब्लॉग आता संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.